एकच सांगणं आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना याच्यात मनातून लक्ष घालावं आणि फडणवीस साहेबांसुद्धा मनातून लक्ष घालावं. कारण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठाच दिसणार तुम्हाला 26 तारखेला. आता जरी कमी दिसले तरी तुम्हाला 26 तारखेला 3 करोडचाही आकडा पार केलेला दिसेल. आणि जगानं अशी एकजूट बघितली नसेल. मराठ्यांना यावं आणि मराठ्यांना इतक्या ताकदीने घराच्या बाहेर पडा. मी आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून घराच्या बाहेर पडून मरायला सुद्धा भ्यायला तयार नाही. कोणाला ती भीती बाळगण्याची काही गरज नाही. सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडा. अशी ताकद शक्ती दाखवा. या देशाला आणि जगाला असं वाटलं पाहिजे असली एकजूट कधी बघितली नाही. आता जरांगे पाटील काय म्हणतायत, 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना सरसकट सगळ्यांना एक आदेश काढा आणि प्रमाणपत्र द्या. असा जर आदेश काढला आणि उद्या कोर्टामध्ये तो टिकला नाही तर त्याचा विपरीत परिणाम 54 लाख लोकांवर होणार आहे. नुकसान कोणाचं होईल? म्हणून सरकार व्यवस्थित खबरदारी सगळी घेऊन पावलं टाकताय आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे. आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवायची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदींनी विधानसभेत केलेली आहे. फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये होणार आहे याच्यावर निर्णय. थोडं थांबलं पाहिजे. कुणाला विटीशी धरण्याचा अर्थ नाही.